नमस्कार, मी एस.आर. पवार आणि मी आज जो विषय घेऊन आलेलो आहे तो पुन्हा एकदा सुरेश कुटे, ज्ञानराधा, सुरेशराव कुटे आणि त्यांचा एक सहकारी यांची अटक, त्यांना केलेलं न्यायालयात सादर आणि त्यानंतर मिळालेला PCR या संदर्भात एक थोडीशी एक छोटीशी का होईना काहीतरी अपडेट आलेली आहे। ती अपडेट मी आपल्या समोर मांडण्यासाठी आत्ता आलेलो आहे। तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे की सुरेश कुटे यांची ज्ञानराधा पतसंस्था जी गेल्या 8-10 महिन्यांपासून बंद आहे, ज्यामध्ये लोकांचे हजारो कोटी रुपये गुंतलेले आहेत आणि लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला पैसे मिळाले पाहिजेत, पैसे द्या। कुटे साहेब प्रयत्न करत आहेत, त्यांनी अनेक वेगवेगळ्या तारखा दिल्या, त्या तारखेला ते पैसे देऊ शकलेले नाहीत। नाईलाज झाला, काही लोकांनी त्यांच्यावरती पोलीस केसेस केलेल्या आहेत। माझ्या माहितीप्रमाणे 9 पोलीस केसेस त्यांच्यावरती दाखल आहेत आणि त्याच अनुषंगाने त्यांना पकडण्यात आलेलं आहे। आता ते बीड पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि त्यांना न्यायालयात सादरही केलेलं आहे। न्यायालयात सादर केल्यानंतर त्यांना पोलिसांना त्यांच्या PCR जी मागणी केलेली होती ती मान्य झालेली आहे। पुढील 5-6 दिवसांसाठी ते पोलिसांच्या ताब्यात असतील। या संदर्भात बीडचे SP माननीय नंदकुमार ठाकूर यांची एक बाईट आलेली आहे, त्यांचं या संदर्भात एक अपडेट आलेली आहे। आपण अगोदर ती अपडेट बघूया आणि पुढील विश्लेषण आपण नंतर करूया। कोर्टामध्ये ते प्रोड्यूस करू। सर, ज्ञानराधा बँकेमधील जो काही घोटाळा आहे त्या संदर्भामध्ये नेमकी काय अपडेट आहे सध्या आणि त्यात काय आता आपण हे करतोय, त्यामध्ये अटक झाली आहे परंतु पुढील कारवाई नाही। आता तो तपासाचा भाग आहे। तपासामध्ये जे आपण एका गुन्ह्यामध्ये सुरेश कुटे आणि एक व्यक्ती यांना अटक केलेली आहे, त्यांचा देखील PCR आपल्याला मिळालेला आहे आणि जे डिपॉझिट्स आणि यांच्या बाबतीत त्यांचं काय म्हणणं आहे याच्या बाबतीत देखील तपास चालू आहे। तपास अधिकारी बदलण्याची मागणी केली जाते आहे, या संदर्भात काय करणार नाही, आपल्याकडे जे यंत्रणा आहे SDPO बीड हे तपास करण्यामध्ये सक्षम आहेत। त्यांना आपण योग्य ते सहाय्य जे आहे, जे योग्य टीम्स म्हणून त्यांना आपण मदत करत आहोत। त्याच्यात ॲडिशनल SPचं स्वतःचं सुपरविजन आहे, त्यामुळे याच्यामध्ये तपासामध्ये चांगल्या पद्धतीने प्रगती होईल असा मला विश्वास आहे। बघितलं आपण की बीडचे SP माननीय नंदकुमारजी ठाकूर यांनी जे आत्ता बाईट दिलेली आहे आणि त्याचे काही अपडेट्स आपल्याला दिलेले आहेत की कुटे साहेबांना न्यायालयात सादर केलेला आहे। पोलिसांच्या माध्यमातून पोलिसांच्या मागणीनुसार पोलिसांना PCR मिळालेला आहे आणि पुढील 5 ते 6 दिवस ते पोलिसांच्या ताब्यात असणार आहेत। त्याचबरोबर आता पुढील प्रोसेस काय आहे याही संदर्भात माननीय नंदकुमार ठाकूर यांनी सांगितलेलं आहे। PCR मध्ये हे जे आपले सुरेश कुटे जे आहेत, जे आतमध्ये आहेत, त्यांची तपासणी केली जाईल। पैसे देणार आहेत तर कशा पद्धतीनं देणार आहेत हेही त्यांच्याकडून विचारून घेतलं जाईल। पैसा खरोखर उपलब्ध झालेला आहे का, जे आतापर्यंत दावे प्रतिदावे केले गेले, जे कुटेंकडूनही केले गेले, त्याची खरोखर काही सत्यता आहे का हेही शोधण्याचा प्रयत्न पोलिसांच्या मार्फत होणार आहे। पोलीस त्यांचं काम करतील, सत्यवादी शोधून काढतील, त्यानंतर ते आपल्या समोर येईल की त्यांनी आतापर्यंत जे काही त्यांचे प्रयत्न चालू आहेत त्याच्यामध्ये खरी सत्यता किती आहे हे सुद्धा पोलिसांच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहे। आपली जबाबदारी आत्ता एवढीच आहे की थोडंसं थांबलं पाहिजे, आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा थोडासा त्यांना अजूनही वेळ दिला पाहिजे, सुरेश कुटेंनाही दिला पाहिजे, पोलीस यंत्रणेलाही दिला पाहिजे आणि पोलीस यंत्रणेकडून येणाऱ्या काही अपडेट आहेत त्या आपण बघितल्या पाहिजेत, ते शोधल्या पाहिजेत आणि त्यानंतर आपलं मत ठरवलं पाहिजे। हे सगळं होत आहे, परंतु त्याचबरोबर याही पलीकडे जाऊन काही मुद्दे आहेत का ते मी शोधण्याचा प्रयत्न केला आणि ते मांडण्याचा मी वेळोवेळी प्रयत्न करत आहे। माझं मत आणि सामान्य जनतेचं हेच मत आहे की सुरेश कुटे यांना जी अटक झालेली आहे ही जर टाळता आली असती तर खरोखर ती टाळायला हवी होती। ज्या पोलीस केसेस दाखल झाल्या त्याही जर थांबता आल्या असत्या तर त्या थांबायला हव्या होत्या, कारण सुरेश कुटे हे कुठेही पळून गेलेले नव्हते, ते कुठेही गायब नव्हते किंवा ज्या अफवा होत्या की ते संपूर्ण मालमत्ता घेऊन किंवा विकून ते विदेशात जाणार आहेत अशा सगळ्या ज्या अफवा होत्या, अशा पद्धतीची जी लोक असतात ती सहसा जनतेच्या समोर येताना आपल्याला दिसत नाहीत। त्यांचं सगळं काम आहे ते अंधारामध्ये चालू असतं आणि अचानक नंतर न्यूज येते की अमुक अमुक व्यक्ती काही हजार कोटी घेऊन या देशातून पसार झाला। सुरेश कुटेंच्या बाबतीत अशा अफवा होत्या
परंतु त्यामध्ये काहीही तथ्य नव्हतं, कारण त्यांना खरोखर जर जायचंच होतं तर ते 7-8 महिन्यापूर्वी सुद्धा या देशातून जाऊ शकत होते. अशा पद्धतीचा कुठलाही मनसुबा त्यांचा आपल्या समोर आलेला नाही, दिसलेला नाही. त्या पद्धतीनं त्यांचं कुठलंही वर्तन आपल्याला दिसलेलं नाही. उलट वेळोवेळी ते माध्यमांसमोर येताना आपल्याला दिसले, लोकांसमोर येताना आपल्याला दिसले, जी मध्यस्थी समिती होती तिच्याशी चर्चा करताना दिसले, समितीबरोबर बैठका घेताना ते दिसले, ज्या ठिकाणी काही पोलीस केसेस झाल्या त्यांना समजून सांगण्यासाठी ते जाताना दिसले, त्यांच्या घरावरती, त्यांच्या काही कंपन्यांवरती जे मोर्चे गेले, काही आंदोलनं झाली, त्यांच्याशी संवाद साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला, आंदोलकांना शांत राहण्याचा प्रयत्न केला. त्यांचे काही प्रतिनिधी आत येऊन जर चर्चा करणार असतील तर त्यांच्याशी चर्चा करताना सुद्धा कुटे साहेब आपल्याला दिसले. त्याचा अर्थ असा आहे की ते संपूर्ण बाबीमध्ये पॉझिटिव्ह आहेत, प्रयत्नवादी आहेत आणि त्यांचा उद्देश एवढाच आहे की लोकांचा प्रत्येक रुपयाला रुपया आपल्याकडून गेला पाहिजे. हे त्यांचे शब्द आहेत. मी सगळ्यांचे पैसे देणार आहे, सर्वांचे पैसे मी देण्यासाठी तयार आहे, मी प्रयत्न करत आहे. मला काही तांत्रिक अडचणी आहेत, माझ्यावरती काही निर्बंध आहेत, त्याच्यामधून मी प्रयत्न करत आहे. अशाच पद्धतीचं वक्तव्य ते करताना दिसलेले आहेत. कुठे हे फारच निगेटिव्ह आहेत किंवा ते काहीतरी पळून चाललेत की पळून जाणार आहेत किंवा आपले पैसे बुडवणार आहेत, अशा पद्धतीचं वातावरण जास्त नव्हतं. कुणीतरी निगेटिव्ह विचार मांडले, कुणीतरी निगेटिव्ह विचार पेरण्याचा प्रयत्न केला आणि अशा काही निगेटिव्हिटीला काही लोक बळी पडली. त्यांनी पोलीस केसेस दाखल केल्या आणि त्याच्या माध्यमातून आता कुठे सध्या पकडले गेलेले आहेत, बीड पोलिसांच्या ताब्यात आहेत. पुढे अजून 4-5 दिवस ते तिथेच असतील. अपेक्षा अशी आहे की कुटे साहेबांना खरं म्हणजे जामीन जर मिळाला आणि ते जर बाहेर आले तर कदाचित त्यांचे जे प्रयत्न आहेत ते कंटिन्यू होतील. येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि पैसे लोकांच्या खात्यावरती पडतील, अशीच अपेक्षा आता करणं आवश्यक आहे. कुटेंचं समर्थन हे कुणा एकट्या व्यक्तीचं नव्हे. मी फक्त जे मुद्दे मांडत आहे ते सामान्य जनतेचे आहेत, सामान्य ठेवीदारांचे आहेत, ज्या ठेवीदारांमध्ये चर्चा आहेत आणि ठेवीदारांच्या ज्या अपेक्षा आहेत, याच पद्धतीचं मी बोलत आहे. कुटे साहेबांना समर्थन करायचं याचा अर्थ कुटे साहेबांनी पैसे देऊ नयेत असं अजिबात नाही. कुटे साहेबांनी 100% प्रत्येकाचा 1-1 रुपया दिला पाहिजे. कुटे साहेबांकडून पैसे आलेच पाहिजेत, ते देण्याची त्यांची जबाबदारी आहे. आणि काही कालावधी गेल्यानंतर जर खरोखर त्यांच्याकडून पैसे जर नाही आले तर 100% नंतर पोलीस केसेस दाखल व्हायलाच हवेत, त्यांना अटक व्हायलाच हवी. याच्याबद्दल कसलं कोणाचंही दुमत असण्याचं कारण नाही, कारण हा गोरगरिबांचा पैसा आहे, तो पैसा मिळालाच पाहिजे. परंतु तो कशा पद्धतीनं मिळू शकतो हे जे काही 2-3 गोष्टी आहेत त्या मी मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कुणाला तरी पकडून पोलीस ठाण्यात डांबून प्रश्न आतापर्यंत सुटलेला आहे का, तर बाकीच्या पतसंस्थेबद्दल आपण जर विचार केला तर अशा पद्धतीने प्रश्न सुटलेला नाही. जर त्यांना त्या संचालकांना आणि ज्यांची देण्याची खरोखर मानसिकता आहे कुटे साहेबांची ती आहे ती दिसली, त्यांना जर थोडासा अजून वेळ दिला गेला असता तर कदाचित हे पैसे मिळाले असते. भविष्यातही त्यांना वेळ दिला जावा या सदहेतूने, या चांगल्या हेतूने, या पॉझिटिव्ह विचाराने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि प्रत्येक गोष्टीकडे माझं तर मत असं आहे की आपण पॉझिटिव्ह विचाराने बघितलं पाहिजे. आपण ज्या ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह दृष्टीने बघतो अशीच प्रश्न आपण सोडू शकतो. आपल्याही आजूबाजूला एक पॉझिटिव्हिटी असली पाहिजे, आपली विचारधारा ही सकारात्मक असली पाहिजे. याच दृष्टीने आपल्यापैकी आपल्या आजूबाजूचे प्रश्न हे सुटू शकतात. फार टोकाची भूमिका घेऊन किंवा कुठल्या तरी एखाद्या पतसंस्थेच्या प्रमुखाला, अध्यक्षाला अशा पद्धतीने जेलमध्ये टाकून आतापर्यंत प्रश्न सुटलेले नाहीत, ही सुद्धा सत्य बाब सर्व ग्राहकांनी, सर्व जनतेने समजून घेणं हे आवश्यक आहे. तर विनंती आहे की आपण अजूनही थोडंसं थांबा, वेळ द्या. आपण अपेक्षा करूया की कुटे साहेबांचा जामीन होईल, ते बाहेर येतील, परत एकदा प्रयत्न करतील आणि लोकांचे पैसे ते वाटायला सुरुवात करतील, अशी आपण अपेक्षा करूया. हा वेगळा मुद्दा, वेगळं विश्लेषण मी मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्याला जर खरोखर हे जर पटलं असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि हा व्हिडिओ त्या सर्व लोकांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा की जी लोक ठेवीदार आहेत, जे साशंक आहेत, जे चिंतेत आहेत, त्यांची थोडीशी चिंता हलकी होईल, त्यांना ही थोडीशी मदत होईल अशी अपेक्षा आपण करूया. आणि खरोखर हा व्हिडिओ त्यासाठी त्या सर्व लोकांपर्यंत पाठवा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.